UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग। रात्री उशिरा शहांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी। भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागांचा तिढा। मुंबईमध्ये फडणवीस, अजित पवार, तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। संपूर्ण भाजपसह शहांना स्वप्नदोष। 2029 मध्ये भाजप लोकसभेमध्ये 140च्या खाली येणार, संजय राऊतांची टीका। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निहाय आढावा बैठका। ठाकरे गटामध्ये 100 ते 105 जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। लवकरच मुंबईतील जागांवर चर्चा। दसऱ्याच्या आधी जास्तीत जास्त जागा जाहीर करू। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर 200 ते 250 जागांवर चर्चा पूर्ण। दसऱ्याच्या मुहूर्तावर घोषणा करू, आव्हाडांची माहिती। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानानं नव्याच वादाला तोंड। महिलांचं वर्गीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणामध्ये ठेवावं। देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आक्रमक। महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आलेत। प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट। राज ठाकरेंचा हल्लाबोल। कुडाळमधून निवडणूक लढवण्यास निलेश राणे इच्छुक। नारायण राणे वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांच्या विरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे, काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातल्या जनतेला ठाऊक। भुजबळांची टीका। हवाई सुंदरीप्रमाणेच आता मुंबई पुणे शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असणार। पदभार स्वीकारताच एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय। एसटी खचाखच भरलेला असतात, सुंदरी कशा चालणार? आधी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या। शिवनेरी सुंदरी नेमण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होतील, अजित पवारांची ग्वाही। जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना पाडणार। रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उद्यापासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रामध्ये सावरकरांचं कौतुक। अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न। काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये सुधारणेची गरज असल्याचा उल्लेख। मुकेश अंबानी यांनी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। रात्री 10 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीनंतर रात्री 1 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट। केंद्र आणि राज्यामध्ये उद्योगपतींचं सरकार, त्यांच्या घरी उद्योगपती जाणार। शिंदे आणि मुकेश अंबानींच्या भेटीनंतर नाना पटोलेंची टीका। समर्जित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे, त्यांनी 2दा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला। पक्षाने सांगितल्यानंतर घाटगेंनी थांबायला हवं होतं, हसन मुश्रीफांचा हल्लाबोल। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समिती स्थापन। निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।